मित्रांनो, आज आपण भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू तीन शहीद क्रांतिकाराबद्दल आपण सखोल माहिती पाहू. भगतसिंग यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 बांगमध्ये लायलपूर, पंजाब या ठिकाणी झाला. आत्ता सध्या ते पाकिस्तानात आहे. त्यांचे शिक्षण लाहोर नॅशनल कॉलेज येथे झाले. त्यांचे पूर्ण नाव भगतसिंग संधू असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव किशन सिंग संधू व आईचे नाव विद्यावती हे होते. त्यांचे आजोबा व वडील व चाचा हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यामुळे क्रांतीचे संस्कार घरातूनच मिळाले आणि जालियनवाला बाग हत्याकांडानंतर हा राष्ट्रवाद अधिक तीव्र झाला. त्यांनी इंग्रजी, उर्दू, पंजाब व हिंदी भाषा येत होत्या. तसेच मार्कस लेनिन यांचे विचार वाचून समाजवादी विचारसरणी स्वीकारली. नंतर लाला लजपतराय यांना इंग्रजांनी लाठी हल्ला केला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्याचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी पोलीस अधीक्षक सॉल्टसर्च यांचा खून केला. तेथून पळ काढण्यासाठी भगतसिंग यांनी केस कापले व पगडी सोडून दुसरा पोशाख केला. नंतर 8 एप्रिल 1929 मध्ये भगतसिंग आणि बुटकेश्वर दत्त यांनी दिल्ली सेंट्रल असेंब्लीवर बॉम्ब हल्ला केला व इन्कलाब जिंदाबाद अशी घोषणा केली. आता आपण सुखदेव या क्रांतिवीराबाबत माहिती पाहू. सुखदेव यांचे पूर्ण नाव सुखदेव थापर असे होते. यांचा जन्म 15 मे 1907 मध्ये पंजाब येथील लुधियाना येथे झाला. ते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य होते. नंतर पुढील शिक्षण त्यांचे लाहोर नॅशनल कॉलेजमध्ये झाले व भगतसिंग हे त्यांचे मित्र बनले. सुखदेव हे योजना बनवण्यात पटाईत होते. त्यांनी लाहोरमध्ये तरुण क्रांतिकारांना एकत्र केले व ते युवक शाखेचे संयोजक होते. तसेच सॉन्डर्सवर हमला करण्याची योजना ही सुखदेव यांचीच रचली. नंतर या सर्व षड्यंत्राचा त्यांना भगतसिंग, राजगुरू यांच्यासोबत फाशीची शिक्षा झाली. आता आपण राजगुरू या तेजस्वी क्रांतिवीराची माहिती पाहू. शिवराम हरी राजगुरू असे त्यांचे नाव होते. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड या गावी झाला. भगतसिंग आणि सुखदेव यांचे मित्र होते. तेही हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य होते. ते एक धाडसी क्रांतिवीर होते. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते. त्यांचा संस्कृत विषयावर पकड होती. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या तिघांनी लाला लजपतराय यांचा मृत्यू स्कॉटच्या लाठीमारामुळे झाला. त्याला मारण्याचा कट या तिघांनी रचला, परंतु तो त्या दिवशी गैरहजर राहिला व त्यांनी सॉन्डर्सला मारले. पुढे त्यांना काही महिन्यातच अटक करण्यात आली. या तिघांवर खुनाचा व राजद्रोहाचा खटला भरला. 23 मार्च 1931 या दिवशी त्यांना फाशी देण्यात आली. भगतसिंग व सुखदेव हे 23 वर्षाचे होते तर राजगुरू हे 22 वर्षाचे होते. दीर्घकाळ त्यांना लाहोर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले. फाशीची वेळ सकाळी होती, परंतु त्यांना संध्याकाळी फाशी दिली गेली व गुपचूपपणे जाळण्यात आले. त्यांचे प्रसिद्ध विचार भगतसिंग यांचे इन्कलाब जिंदाबाद हौसिनीवाला पंजाब येथे त्यांच्या तिघांचाही समाधीस्थळ आहे, म्हणून 23 मार्च शहीद दिवस म्हणून मानला जातो. भारत सरकारने तिघांच्या नावाने तिकीट व शिक्के जारी केले. राजगुरू हे अचूक नेमबाज होते. तसेच पुण्यातील राजगुरुनगर हे त्यांचे जन्मगाव आहे. पंजाब सरकार दरवर्षी 23 मार्चला श्रद्धांजली समारंभ आयोजित करतात. असे हे तिघही आत्मगौरव आणि मातृभूमीवर नितांत प्रेमाने भरलेल्या क्रांतिवीरांना नमन. तर हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.